पहा, आता आपण पाहणार आहोत की एका शब्दाचे अनेक भिन्न अर्थ. तर याच्यावर बरेचसे प्रश्न कसे येतात की एक शब्द दिला जातो प्रश्नांमध्ये आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला त्याच्याशी संबंधित एका ऑप्शनमध्ये अर्थ दिला जाईल त्याच्याशी संबंधित वेगळा आणि बाकीच्यांमध्ये तो त्याच्या कामाचा नसेल किंवा त्याच्याशी संबंधित नसेल, तर त्यापैकी एक ओळखायचा आहे. तर बघा, आपण बघूया की अनंत नावाचा जो शब्द आहे, तर ह्या शब्दाशी संबंधित त्याचे भिन्न अर्थ काय होतात. आता अनंत या शब्दाचे दुसरे दोन अर्थ. अनंतचा अर्थ होतो अमर्यादित आणि अनंतचा अर्थ होतो आकाश. ह्या अनंत नावाच्या शब्दाचे दोन अर्थ तयार झाले किंवा दोन अर्थ आहेत वेगवेगळे. असे तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतात. पहा, जर दुसरा प्रश्न आहे अभंग, तर अभंग आहे ना, अभंग म्हटले की आपल्याला माहिती आहे ते ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज किंवा यांनी लिहिलेले जे काही असतील आहे ना काव्य, तर तो काव्यरचनेचा एक प्रकार म्हटलं की अभंग आपल्याला कळतो. पण हा एक भाग माहिती नाही की अभंग याचा दुसरा अर्थ काय, तर त्याचा अर्थ होतो न भंगलेला. ठीक आहे, आता आपण कंटिन्यू अभ्यास करूया. बघा, दुसरा आहे अरी. या शब्दाचे दोन भिन्न अर्थ है ना. आरी म्हणजे शत्रू किंवा शिवण्याचे साधन. तर नंतरचा आहे शब्द अर्थ. याचे आणखीन अर्थ है ना. अर्थाचे दोन होतात अर्थ. एक म्हणजे अर्थ म्हणजे पैसा आणि अर्थ म्हणजे शब्दाचा एखादा अर्थ. अंक या शब्दाचा अर्थ होतो की संख्या किंवा मांडी. अंबर या शब्दाचा अर्थ होतो आकाश किंवा वस्त्र. कर या शब्दाचा अर्थ होतो हात, किरण, सरकारी सारा. सरकारी सारा म्हणजे कर है ना, त्याला आपण टॅक्स म्हणतो. कळ या शब्दांचे अर्थ होतात चमक, भांडण्याचे कारण, भांडण्याचे कारण आपण म्हणतो कळ लावली तसं. तर कंटक या शब्दाचा अर्थ होतो शत्रू किंवा काटा. शत्रू आणि काटा असे दोन वेगळे अर्थ होतात. घाट या शब्दाचे अर्थ होतात डोंगरातील वळणाचा एक रस्ता आणि नद्याच्या पायऱ्या, त्याला घाट म्हणायचं. ह्या दोन्हीलाही घाट म्हणायचं. पहा, चरण या शब्दाचा अर्थ होतो है ना, कवितेची ओळ जर असेल ना त्याला आपण चरण म्हणतो आणि चरणचा अर्थ होतो पाय. चाल ह्या शब्दाचा अर्थ होतो हालचाल आणि चालणे. चिरंजीव या शब्दाचा अर्थ होतो मुलगा किंवा कायम टिकणारे. जलद शब्दाचा अर्थ होतो ढग किंवा लवकर. जीवनचा अर्थ होतो पाणी, आयुष्य. तटचा अर्थ होतो किनारा, कडा, किल्ल्याची भिंत. डावचा अर्थ होतो कारस्थान, कपट, खेळाचा डाव. तीरचा अर्थ होतो काठ, बाण. दरचा अर्थ होतो भाव, प्रत्येक. दर्पचा अर्थ होतो वास, गर्व. दंडचे 2-3 अर्थ होतात शिक्षा, काठी, बाहू. धड याचा अर्थ होतो न फाटलेले, माने खालचा शरीराचा भाग. बरोबर आहे, धड है ना. नावचा अर्थ होतो होडी. बरोबर आहे. पय पाणी, दूध. पर परका, पीस. काळ यम. पुन्हा आणखीन काही शब्द आहेत बघा. पक्षचा अर्थ 2-3 होतात बाजू, पंख, पंधरवाडा. पक्ष. पाठ पाण्याचा पाठ. पाठ शरीराचा अवयव आणि तोंडपाठ असणे. पात्र भांडे, नदीचे पात्र, नाटकातील पात्र. पार पलीकडे, झाडाभोवतीचा कट्टा. पाव खाण्याचा पदार्थ. पूर राईट. बळ शक्ती, सैन्य. भट भिक्षुक, योद्धा. भाव किंमत. भेट है ना, भेट म्हणजे नजराणा किंवा भेटणे. ठीक आहे, पुढे आणखीन. मान मोठेपणा, शरीराचा एक भाग. माळ फुलाची माळ, ओसाड जमीन. बर. राई मोहरी, झाडी.
म्हणजे राई है ना. जसं की आमराई म्हणतो म्हणजे आंब्याचे भरपूर झाडं, गर्दी त्याची म्हणजे झाडी. वर पती आशीर्वाद, वाट रस्ता दुसऱ्यासाठी थांबणे. आपण म्हणतो ना वाट पाहायला, म्हणजे दुसऱ्यासाठी थांबून आपण त्याची प्रतीक्षा करतो. वाणी बोलणे व्यापारी, वात वारा एक प्रकारचा रोग, वार दिवस तलवारीचा घाव है ना. वार केला म्हणजे घाव केला. वारी पाणी यात्रा, वास. तुम्हाला माहिती आहे समानार्थी शब्द जेव्हा तुम्हाला परीक्षेत येतात तर जर समजा शब्द आला वारी आणि या वारी शब्दाशी संबंधित खाली जर पाणी असेल तर तुम्ही विसरू नका त्याचा अर्थ पाणी होतो म्हणून है ना. समानार्थी शब्द ह्याच्याशी संबंधितच असतात, समान अर्थ असलेले है ना. पाणी म्हणजे पाणी, मग वारी म्हणजे पाणी, उदक म्हणजे पाणी आणि आणखी काय पाण्याला शब्द आहे जल म्हणजे पाणी. नाही यात्रा पाण्याचा संबंध, हां वारीचं नाही मी तसं म्हणत नाही. पाणी ह्या शब्दाशी संबंधित समानार्थी शब्द जर विचारला तर कुठेतरी तुम्हाला खाली वारी देतील तर तेव्हा तुम्ही विसरू नका वारी म्हणजे पाणीच आहे ना. अशा वेळात तुम्हाला वाटेल की नवीन शब्द आम्हाला दिसतात खाली आणि एकही पाण्याशी संबंधित कसं काय नाही, तर तसं नाही आहे. समानार्थी शब्द जेव्हा वाचत होतो त्याच्यामध्ये पाण्याशी संबंधित हा शब्द नव्हता, पण इकडे आला म्हणून विसरू नका. हे तुम्हाला अडचणीचं होऊ शकणार नाही म्हणून सांगून ठेवतो है ना, होऊ नये म्हणून. तर आत्ताच सतर्क झाले म्हणजे तुम्हाला कळेल की डाव जर हा आखल्या गेला परीक्षेत तुम्हाला ते लगेच ओळखता आला पाहिजे आणि तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झाले पाहिजे. चला घ्या पुढे. वास सुगंध वस्ती, शृंग शिखर शिंग, साल वेस्टर्न, सुमन किंवा फूल, अंतर मन भेद लांबी है ना. मन म्हणजे अंतर, भेद म्हणजे अंतर आणि लांबी म्हणजे पण अंतर. आस इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा जो की बैलगाडीला असतो ती आस असते आणि आस म्हणजे इच्छा पण होते. अशा प्रकारे आपण हे पाहिलेलं आहे. आणखीन काही मोजके शब्द राहिले ते घेऊ आणि मग आपण इथे थांबूया. पहा, ऋण कर वजाबाकीचं चिन्ह, अंग शरीर भाग बाजू, कर्ण कान महाभारतातील योद्धा है ना. काटकोनाच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण असते. तळी, तळी म्हणजे तळाला, तलाव आणि ताम्हण. द्विज, ब्राह्मणाला सुद्धा द्विज म्हणतात बरं का, लक्षात घ्यायचं. हां. माया, है ना. तर थोडा माया सोडा म्हणजे त्या कपडे शिवत असताना तो दर्जी जो असतो किंवा शिंपी जो असतो ती कपडा शिवत असताना थोडीशी जागा कडेला सोडतो, त्याला माया म्हणायचं है ना. तर माया म्हणजे धन पण होतो, माया म्हणजे ममता पण होते. पुढे वेली, सॉरी वल्ली हां. वल्ली वेल किंवा स्वच्छंदी माणसाला सुद्धा वल्ली म्हणायचं. विभूती है ना. विभूती ते डोक्याला लावतात ना ते भस्म किंवा अंगारा किंवा रक्षा किंवा पुण्यपुरुष याला विभूती म्हणायचं. ते महान विभूती आहेत वगैरे असं. हार, दंड है ना. काठी शिक्षा आणि बाहू हे दंडशी संबंधित आहेत. इथे आपण थांबणार आहोत. तुमची परीक्षा आहे आज. तुम्ही सर्वांनी मिळून परीक्षेला तुमच्या पद्धतीने जे नियम दिलेले आहेत तुमच्या त्या हॉल तिकीटला ते फॉलो करून ते सर्व साहित्य घेऊन जायचं. आणि परत एक दुसरी गोष्ट अशी आहे की सर्वांना ह्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला बेस्ट लक. तुमचा पेपर खूप छान जावं. आतापर्यंतच्या अभ्यासाचा तुम्हाला फळ मिळायला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो. आणि हा अभ्यास आता इथे संपणार असं आपण जाहीर करू.